घरी येताना मागवता तरी 40 पायऱ्या उतरून जा आणि घ्या. अश्मयुगात राहा त्यापेक्षा. नान्या, काय तुला अश्मयुग हा शब्द माहितीये? अश्मयुग हा शब्द, अश्मयुग हा शब्द, अश्मयुग हा शब्द, तुला अश्मयुग हा शब्द माहिती? राव घ्या, कंदीमुळ पेढे घ्या. काय हो राव, आज अचानक कंदीमुळी पेढे? अहो दिवसच तसा आहे. त्या जेनझी नन्याला आपलं अश्मयुग माहिती आहे. काय सांगताय? पण जेनझी म्हणजे? काय राव, तरी तुम्हाला सांगतोय ती दिवसभर दगडावर दगड घासत बसू नका, जरा अपडेट राहा. अहो आपण कसं अश्मयुगातले म्हणजे जेन ए आहे, तसं लाखो वर्षांनी येणारी पिढी म्हणजे जेनझी, आणि तुमचाच कोणतरी लाखो वर्षांनी येणारा वंशज म्हणजे हा नन्या. तो आपल्या आईला परवा म्हणाला अश्मयुगात राहा त्यापेक्षा. मग येणार आहे त्याची आई इथं राहायला? मला पण बरेच दिवस कुणाला तरी ए आय म्हणून हाक मारायचीच होती. ही आई लोक डेंजर असतात. नन्याची आई जर आपल्या इथं राहायला आली तर आपली प्रायव्हसी गेली गाढवाच्या गुहेत. येऊ? तुझी खोली पाहिली की हॉस्टेलचे दिवस आठवतात. हॉस्टेल म्हणजे? हेडफोन काढ, आई बोलतेय ना. आपल्या सतत हेडफोनचं कुंपण. हेडफोन म्हणजे? चड्डी सरळ करा आणि मशीन मध्ये टाका. मशीन म्हणजे? ते सोड, चड्डी म्हणजे काय? अहो आईचे हे डायलॉग ऐकून किती प्रश्न पडालेत. यासाठी आता आपल्याला नन्या आणि त्याच्या आईचा उत्तर हा सिनेमा बघितला पाहिजे. मराठी झी5 वर आहे, कारण शेवटी आईनंच सांगितलंय. वेळ आली की मिळेल उत्तर.